दीपिका चव्हाण महिला आमदार म्हणून उत्तम काम, प्रत्येक प्रश्न ठामपणे मांडून सोडवणाऱ्या दीपिकाताई। सुख दुख में साथ देने वाली आमदार दीपिका चव्हाण। तालुक्यातील महिलांचे प्रश्न सोडवण्यावर दीपिकाताईंनी भर दिला। आमदारांमुळेच गावात रस्ता आणि लाईट आली। ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या सोडवणाऱ्या दीपिकाताईच। दीपिकाताई मतदारसंघातील घराघरात पोहोचल्या आहेत। दीपिकाताईंनीच पुन्हा तालुक्याचं प्रतिनिधित्व करावं। सटाणा अर्थात बागलाण तालुक्याला 165 खेड्यांचं केंद्र समजलं जातं। देव मामलेदार यशवंतराव महाराज, इतिहासाची साक्ष देणारे साल्हेर मुल्हेरचे किल्ले, मांगी तुंगी येथील श्री ऋषभदेव, अंतापूरचे शंकर महाराज आणि दावल मलिक बाबा हे या तालुक्याचं वैभव। सटाणा शहरासह बागलाण तालुक्यातील प्रत्येक घटकाचा विकास साधण्याचं काम आमदार दीपिकाताई चव्हाण करतायत। गेल्या 5 वर्षात त्यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या आणि साकारत असलेल्या विकास कामांचा हा मागोवा। देव मामलेदारांची भूमी म्हणून ओळख असलेल्या सटाणा शहर आणि बागलाण तालुक्याला माजी आमदार पंडित धर्मा पाटील, नारायण मनसाराम सोनवणे, मोठा भाऊ भामरे यांच्यानंतर खंबीर नेतृत्व लाभलं ते दीपिकाताई संजय चव्हाण यांच्या रूपानं। कोणताही राजकीय वारसा नसतानाही समाजाच्या विकासासाठी आपला वेळ देण्याचं त्यांनी निश्चित करून शहर आणि तालुक्याला विकासाकडे नेलंय। शहरवासियांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला। शहराअंतर्गत रस्त्यांचं काँक्रिटीकरण, पाणी, वीज, स्वच्छता याबरोबरच सामान्य नागरिकांच्या नागरी समस्या सोडवल्या आहेत। बागलाण विधानसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो, प्रथमतः आपल्याला नमस्कार करतो। गेल्या 5 वर्षामध्ये आपण सर्वांनी आमदार दीपिका चव्हाण यांना महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल आम्ही सर्व आपले मनपूर्वक आभार मानतो। ह्या 5 वर्षामध्ये बागलाण तालुक्यातले जे काही प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, रस्त्यांची कामं असतील, इतर अनेक जी काही कामं आहेत ती कामं सोडवण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न आमदार दीपिका चव्हाण यांनी केलेला आहे। बालगोपाळांसाठी जिजामाता उद्यानाचं सुशोभीकरण, जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी, ट्रॉमा केअर सेंटर, यशवंत व्यायामशाळा, अभिमन्यू नगरमधील श्री गणेश मंदिर, राधाकृष्ण मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, अग्निशमन वाहन केंद्र, मालेगाव रोड लगतच्या भागात रस्त्यांचं काँक्रिटीकरण, चौगाव रोड परिसरात रस्त्यांचं काँक्रिटीकरण, बस स्थानकामागील 60 फुटी रोडवर पेव्हर ब्लॉक, काळू नानाजी नगरात पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले असून शहराच्या बहुतांश भागात रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालंय। माननीय आमदार सौ दीपिकाताई चव्हाण यांच्या माध्यमातून सर्व शहरामध्ये काँक्रिटीकरणाचं काम चांगलं झालेलं आहे। पूर्वीच्या काळामध्ये चिखलाचं साम्राज्य होतं, आता काँक्रिटीकरणामुळे लोकांची म्हणजे सर्व आमच्या नागरिकांची सोय झालेली आहे। भाक्षी येथील ITI कॉलेज, वैकुंठ रथ, नवीन स्मशानभूमी, जुन्या अमरधाम जवळचा पूल, नामपूर रोडवर सुरू असलेल्या मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी त्यांनी पुढाकार घेतला। महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला पाहिजे असं म्हटलं जातं, मात्र ही बाब आमदार दीपिकाताई चव्हाण यांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवली आहे। बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा आमदार दीपिकाताई चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून विकासाची गंगा अवतरली आहे। आमच्या गावात प्रमुख जो बाजार भरतो बुधवारचा, त्या बुधवारच्या बाजारात वाहतुकीसाठी आम्हाला पोलीस स्टेशनपासून तर सरकारी दवाखान्यापर्यंत बायपास काढून दिला। तो आज रोजी डांबरी झालेला आहे आणि त्याच्याने आमची गैरसोय अशी मोठी व्हायची, गावातून आम्हाला वाहनं जायची नाही बाजारच्या दिवशी आणि बाहेरून ते वाहनं जायला लागले। दीपिकाताईंचा हा पाठपुरावा जो आहे, या पाठपुरावामुळे आम्हाला असं वाटतं की दीपिकाताईंना परत संधी मिळावी अशी आमची गावकऱ्यांची, मुल्हेर परिसराची अतिशय मोठी मागणी आहे। आम्हाला आमच्या अपेक्षा त्याच पुऱ्या करू शकतील अशी आम्हाला आशा आहे। शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन त्यांना भौतिक सुविधा निर्माण करून दिल्या। शेतीसाठी आवश्यक असलेला पाणी प्रश्न सोडवून तालुक्यातील शेतीचं मोठं क्षेत्र सिंचनाखाली आणल्यानं बागलाण तालुक्यातील कृषी उद्योगाला चालना मिळाली आहे। शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणून तालुका सुजलाम सुफलाम केलाय। दीपिकाताईंनी आमना या शिवारमत, शेततळेव, नाला बांध बसाडात मस्त त्यांनापासून आमना फायदा वय राहिना, पाणी व्यवस्थित शेतीला मिळी राहिना आणि यांनी पुढं सुद्धा दीपिकाताई जर आमदार वयने तर आमनाखून गावना जास्त विकास होईल। जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तालुक्याच्या विविध भागात तलाव आणि लहान लहान साखळी बंधाऱ्यांच्या माध्यमातून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवलाय।
यामुळे शेतकऱ्यांना कांद्याबरोबरच इतर नगदी पिकं घेणं सोपं झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालाय. दीपिकाताईने ठिकाणी त्या धरणाचाच कामा केला, पाणी अटकावला, काही अडीअडचणी सोडवल्या. त्यामुळे दरीखोरीमध्ये फिरतो. त्यामुळे दीपिकाताई पाहिजे आम्हाला. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण घेता यावं म्हणून अजमेर सौंदाणे इथे एकलव्य निवासी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे. ही शाळा सुरू करण्यामध्ये आमदार दीपिकाताई चव्हाण यांचं मोठं योगदान आहे. शहरी भागातील कॉर्पोरेट शाळांच्या बरोबरीनं किंबहुना त्याहीपेक्षा अधिक उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा इथे उपलब्ध करून दिल्या आहेत. तालुक्यातील इतर भागातही आश्रमशाळांच्या माध्यमातून मुलांना ज्ञानाची कवाडं खुली झाली आहेत. शासकीय आश्रमशाळा साल्हेर, भिलवाड, वाघंबा, मानूर, ततानी, विरगाव पाडे, तळवाडे, भामेर, दोधेश्वर, कोळीपाडा आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या हरणबारी येथील शासकीय आश्रमशाळांना भरीव निधी उपलब्ध करून दिला. तर अनेक आश्रमशाळात वाढीव वर्ग, विद्यार्थी, वसतिगृह, स्वयंपाकघराची बांधकामं सुरू असून ती पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. तालुक्यातील महत्वाचं केंद्र असलेल्या नामपूर बसस्थानकाचं नूतनीकरण तसंच या जागेवर प्रस्तावित नवीन अद्ययावत बसस्थानकाची उभारणी करण्यासाठी सुद्धा निधीची तरतूद करण्यात आली आहे. नामपूर महाविद्यालयाजवळ भव्य क्रीडा संकुल उभारल्यानं परिसरातील मुलांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यास वाव मिळतोय. नामपूरमधून टेंभे, चिराई, मेहेर, कुसुंबे, मस्दीसह धुळे आणि गुजरातकडे अनेक गावांना जोडणारा पूल बांधल्यानं लोकांची गैरसोय दूर झालीय. जवळजवळ या 5 वर्षापासून त्यांनी आमच्या गावावर फार मोठं प्रेम केलं. त्यांनी गावाचे अनेक रस्ते दुरुस्त केले, पुलाचं काम त्यांनी केलं आणि सर्व गावातील कामं जे असतील फक्त आमदार ताई दीपिका ताई चव्हाण यांनीच मंजूर केलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी खास उद्यानही उभारण्यात आलं. याबरोबरच अजमेर सौंदाणेत श्रीकृष्ण मंदिर, स्मशानभूमीचं बांधकाम करण्यात आलंय. वाचन संस्कृती रुजावी म्हणून खमताने इथे वाचनालय उभारण्यात आलंय. सटाणा शहराला पुरेशा दाबानं पिण्याचं पाणी मिळावं म्हणून महत्वाकांक्षी पुनद पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू आहे. पुनद योजनेसाठी पाण्याच्या आरक्षणापासून हा प्रकल्प मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा केला. या योजनेच्या कामाला आमदार दीपिकाताईंनी गती दिली आहे. कांद्याला चांगला भाव मिळेल, त्यामुळे शेतीसाठी दीपिकाताई चव्हाण यांनी शेतकऱ्यांचं अर्थकारण अवलंबून असलेल्या कांदा प्रश्नावर विधानसभेत कांद्याची माळ घालून ठामपणे प्रश्न मांडला. यामुळे राज्यातल्या सर्व कांदा उत्पादकांना लाभ झाला तर बागलाण तालुक्यातल्या शेतकऱ्यांनाही तब्बल 25 कोटी रुपयांचं अनुदान मिळालं. ब्राह्मणपाडे येथे पूल बांधण्याच्या कामाला गती दिल्यानं वर्षानुवर्ष होणारी फरफट आता थांबणार आहे. हा पूल अनेक गावांना जोडला जाणार असल्यानं इथल्या नागरिकांना समाधान आहे. निसर्ग परिचय केंद्र, दोधेश्वर रस्ता कटिंग, सुळे डावा कालवा, निरपूर ग्रामपंचायत कार्यालयाचं बांधकाम, वाघंबा वळण योजना, मोहांगी हतनूर जोड रस्ता, हरणबारी धरणातून कालव्याद्वारे पाणी आणून तालुक्यातील 20 ते 25 गावांसाठी जीवनदायी असलेल्या तळवाडे भामेर एक्सप्रेस कालवा, हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं भीमाशंकर मंदिर आणि परिसराचा विकास करण्यात आलाय. शेजारी भव्य मंगल कार्यालय बांधण्यात आलंय. शिवाय परिसरातील शेतकऱ्यांसाठी मोठं धरण बांधण्यात आलंय. हिंदळबारी घाट वळण रस्ता केल्यानं लोक सुखावलेत. दुर्गम भागातील दोधनपाड्यात आमदार दीपिकाताई चव्हाण यांच्या पुढाकारातून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जाण्यासाठी रस्ता आणि वीज मिळाली आहे. पूर्वी येण्या जाण्याला सोय नव्हती, इथं म्हणजे रस्ता नव्हता. पायी जरी आलो तरी केव्हा कुठं पडून जातील याचा भरोसा नव्हता. पण गाडवाट होती, त्याच्यामुळे आम्ही कसं तरी शेतीसाठी यावंच लागतं. हा रस्ता आमदार लोकांनी मंजूर केला आणि तो दोधनपाड्यापर्यंत भिडून दिलेला आहे. रस्ता आणि लाईट आली ना, त्याच्यामुळे आम्हाला आनंद वाटतो. पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. बाभुळणेतील सिमेंट बंधारा, हरणबारी धरणाजवळील घाट कटिंग, 40 गावांना जोडणारा चिकारा घाट कटिंग रस्ता, आदिवासी भागातील 25 गावांना जोडणारा रस्ता, मोहांगी पूल बांधल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. हातनूर मोहांगी गावामध्ये माझा जन्मभूमिका अज्ञानपासून तर सुज्ञान झालेला आहे. तर आज 85 वयची माझी भूमिका आहे. पण एवढा आमदार बदलून गेला, एकही काम केलेलं नाही. दीपिका ताईने आणि संजय नानाने काम केलेले आमदार असून नाही तर आदिवासी या आजारी पडत असेल तर त्यांनी गाती लावून माणसे मूल्यला घेऊन जात होता, पायी पायी घेत जात होता. रस्ता नव्हता, बैलगाडा जात नव्हता. अशा दुर्गम भागमध्ये अगदी आम्हाला फार एक मोठा हाल होतात. आमची परिस्थिती कोणी सोडवत नव्हता, आदिवासीचं नेतृत्व कोणी होत नव्हता. तर ह्यासाठी खरोखर एक मानावं लागल. आम्ही दीपिका ताईला आणि संजनाला देवच मानतात. इतकं त्याने कामं केलं.
महत्वाचं म्हणजे गुजरातकडे वाहून जाणारं पाणी पुन्हा महाराष्ट्रात वळवण्यात आलंय. डोंगर माथ्यावरील पाणी अडवून जिरवल्यानं तालुक्यातील शेतकऱ्यांचं बहुतांश क्षेत्र सिंचनाखाली आलंय. या प्रश्नावरही दीपिकाताईंनी विधानसभेत आवाज उठवला. साल्हेर 1 आणि 2 तसंच वाघंबा वळण योजनांचं गुजरात राज्याकडे वाहून जाणारं 53.03 दशलक्ष घनफूट पाणी हरणबारी आणि केळझर या धरणांमध्ये वळवण्यात आलं. हरणबारी वाढीव उजव्या कालव्याद्वारे पारनेर ते सातमाने आणि केळझर वाढीव कालवा क्रमांक 8 मुळाणे ते वायगाव या कायम दुष्काळी गावांसाठी आरक्षित करून देण्यात आमदार दीपिकाताई यशस्वी झाल्या आहेत. गेल्या 5 वर्षात तालुक्याचे अनेक महत्वाचे प्रश्न सोडवलेत, तर काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. आता तालुक्याचे रखडलेले प्रश्न सोडवून प्रत्येक घटकाचा समाजाचा विकास साधून या तालुक्याला आणखी समृद्ध करण्याचा त्यांचा मानस आहे. प्रथमतः बागलाण तालुक्यातील सर्व जनतेला माझा नमस्कार. बागलाण तालुक्यातील सर्व जनतेला मला 5 वर्षात मी कोणती कामं केली याचा आढावा मी थोडक्यात आपल्या पुढे सादर करीत आहे. 5 वर्ष काळामध्ये मी आपले सिंचनाचे प्रश्न असो, रस्त्यांचे प्रश्न असो, वीज बिलाचे प्रश्न असो, इवन शेतकऱ्यांचे माझे शेतकरी बांधवांचे कांद्याचा प्रश्न असो, त्यावरसुद्धा मी अगदी प्रामाणिकपणाने पाठपुरावा करून आपल्या शेतकरी बांधवांना न्याय कसा मिळेल याकडे सुद्धा मी जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहेत. शेतकरी बांधवांना अनुदान कसं मिळेल याकडे सुद्धा मी जास्तीत जास्त पाठपुरावा करून माझ्या शेतकरी बांधवांना अनुदान मिळवून दिलेलं आहे. आणि आदिवासी बांधवांकरता एकलव्य रेसिडेन्सी स्कूल ही सुद्धा आपण इथे मंजूर करून आणली. माझ्या आदिवासी बांधवांना शिक्षण कसं मिळेल याकरिता सुद्धा मी पूर्णपणे प्रयत्न केलेले आहेत. आणि माझ्या बागलाण तालुक्यात पर्यटन क्षेत्राचा विकास कसा होईल याकडे सुद्धा मी पूर्णपणे काळजीपूर्वक लक्ष देऊन अभ्यास करून मी बरेचशी कामं मंजूर करून आणली. उदाहरणार्थ मांगीतुंगी असो, पाडेश्वर असो, अशी अनेक गावं पर्यटन म्हणून मी चांगल्या प्रकारे हाताळली आणि चांगल्या प्रकारे मी त्यांचा विकास केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा बायपाचा प्रश्नसुद्धा मार्गी लावण्याचं आम्ही काम ते केलेलं आहे आणि लवकरात लवकर ते सुद्धा काम मार्गी लागेलच. आणि तसेच पुनत प्रकल्प योजना ही अतिशय महत्त्वाची महिलांकरता योजना होती. ही सुद्धा योजना मंजूर झालेली आहे. काम त्याचं चालू आहे. लवकरात लवकर पूर्ण कसं होईल याकडे माझं पूर्णपणे लक्ष आहे. गेल्या 5 वर्षात आपले जे काही प्रश्न होते ते मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अजून जे काही प्रश्न बाकी आहे ते सोडवण्यासाठी मला आपले सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे आणि पाठिंब्याची गरज आहे. आणि मला अपेक्षा आहे आपण आशीर्वाद द्याल, पाठिंबा द्याल ही अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. मावळत्या विधानसभेत दीपिकाताई चव्हाण यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कामकाजात भाग घेतला. विशेष म्हणजे महिलांविषयक सर्वाधिक प्रश्न त्यांनी विचारले. शिवाय 100% उपस्थित असणाऱ्या त्या एकमेव आमदार ठरल्या आहेत. यावरून त्यांची कामावरची निष्ठा आणि मतदारसंघाविषयीची आत्मीयता दिसून येते. आमदार दीपिकाताई चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून सध्या अनेक चांगली कामं प्रस्तावित आहेत. यापैकी बहुतेक कामं मंजुरीच्या उंबरठ्यावर आहेत. यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. सामान्य लोकांचं जीवनमान अधिक सुसह्य करणं, पुढील पिढी सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षणाच्या उत्तम सुविधा निर्माण करणं, प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं, अप्पर पुनद योजना राबवणं, सटाणा शहरासाठी जिव्हाळ्याचा बायपास भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावणार, पुनद प्रकल्पाअंतर्गत सुळे डावा कालवा मळगाव बंधाऱ्यापर्यंत वाढवणार, नारपार, दमनगंगा, अंबिका, औरंगा या नदी खोऱ्यातील 56 TMC पाण्यापैकी 1000 दशलक्ष घनफूट पाणी बागलाण तालुक्याला वळवण्यासाठी पुढाकार घेणार. तर बागलाण तालुक्यातील अनेक वर्षापासूनची जी काही सिंचनाची प्रश्न होती, मग त्याच्यामध्ये तळवाड भामेर पोच कालवा असेल, केळझर चारी क्रमांक 8चा प्रश्न असेल, हरणबारी डावा कालव्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर पुनद प्रकल्प अंतर्गत सुळे डावा कालवा असेल, त्याचबरोबर अप्पर पुनद योजना असेल, ह्या सर्व कामांना त्या ठिकाणी शासन स्तरावर विधानसभेमध्ये वेळोवेळी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करून हे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार दीपिका चव्हाण यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून सटाणा शहरामध्ये जो काही पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, त्या पुनद पाणी पुरवठा योजनेचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या वर्षभरामध्ये ह्या योजनेचं काम पूर्ण त्या ठिकाणी झालेलं असेल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून असेल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून असेल, जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून असेल, या सगळ्या रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी त्या ठिकाणी मिळवून घेतलेला आहे.
आणि त्यामुळे बागलाण तालुक्याची दळणवळण यंत्रणा ही अत्यंत चांगल्या पद्धतीने निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर नामपूर हे अत्यंत महत्त्वपूर्ण शहर आपल्या या तालुक्यामध्ये आहे. या शहराला हरणबारी धरणातून थेट पाईपलाईनचा प्रस्तावसुद्धा त्याला तांत्रिक मान्यता मिळालेली आहे आणि लवकरात लवकर ती योजनासुद्धा त्याला मान्यता घेण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी सुरू आहे. शासनाच्या विभागामार्फत बायपासच्या भूसंपादनाचा प्रस्ताव त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे की आपल्या सटाणा शहराचा बायपासचा प्रश्न काही दिवसात त्या ठिकाणी मिटलेला असेल. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ज्या ज्या ठिकाणी सिमेंट बंधारे झालेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी गावतळे झालेले आहेत, ज्या ठिकाणी पाझर तलाव झालेले आहेत, या पाझर तलावाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची बचत त्या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर आपल्या गुजरात राज्यामध्ये वाहून जाणारी पश्चिम वाहिनी ज्या काही नद्या आहेत ते पाणी वळवण्याचं सुद्धा काम या मागच्या 5 वर्षामध्ये करण्यात आलेलं आहे. वाघंबा वळण योजनेचं कामही आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. त्याचबरोबर साल्हेर 1 आणि साल्हेर 2 आणि वाघंबा वळण योजना या तिन्ही वळण योजनांच्या माध्यमातून 53.2 दशलक्ष घनफूट पाणी आपल्या या हरणबारी आणि केळझर या धरणामध्ये वळवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याही माध्यमातून बागलाण तालुक्यात सिंचनाचा प्रश्न त्या ठिकाणी लवकरात लवकर मिटणार आहे. ते सगळं पाणी आपण हरणबारी उजवा कालवा जो पारनेर ते सातमानेपर्यंत आणि केळझर कालवा क्रमांक 8 हा मुळाणे ते वायगावपर्यंत ह्या कालव्यांना त्या ठिकाणी ह्या सगळ्या पाण्याचं आरक्षणसुद्धा शासनाकडून करून घेतलेलं आहे आणि त्याही कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल. माझी आपणास नम्र विनंती आहे, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा बागलाणच्या विकासासाठी आपल्या आशीर्वादाचं पाठबळ आमच्या पाठीमागे राहू द्या एवढी विनंती करतो. धन्यवाद. शहर आणि तालुक्याच्या सर्व भागात सिंचनाची सुविधा अधिक चांगल्या पद्धतीनं पुरवणं हा त्यांचा पुढील कारकिर्दीमधला कार्यक्रम असणार आहे. एक अभ्यासू, जिद्दी, प्रामाणिक, निष्कलंक आणि तालुक्याच्या विकासाचे प्रश्न ठामपणे मांडून ते सोडवणाऱ्या दीपिकाताई चव्हाण यांच्या पाठीशी बागलाणकर निश्चितच उभे राहतील ही आशा.